कैकेयीपेक्षा कैकेयीचं प्रेम कौशल्यापेक्षा अधिक होत. गळ्यातला हार काढला मंथरा दासीला दिला. मंथरे, आज मी एवढी प्रसन्न आहे, एवढी आनंदी आहे, एवढी खुश आहे, मेरा राम राजा बन रहा है. हार घेतलेला हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे ऐकून दिला. डोळ्यात पाणी आलं, थरथर कापायला लागले. मंथरा जमिनीवर पडली. कैकेयीला वाटलं माझ्या बापानं माझ्या सांभाळण्याकरता हिला पाठवलेलं आहे, हिची अवस्था अशी का व्हावी. खाली वाकली आणि तिला उठवत असताना आलिंगन घडलं. मंथरे, एवढा अनमोल हार देऊन तू जमिनीवर पडलीस, काय कारण आहे? तुला दुःख कशाचं झालंय? माझा राम राजा होतोय. मला दुःख कशाच झाले तुला सांगू का? अगं एक सांग, माझा राम तर कुशल आहे ना. पुत्र पा ना भरत को पूछा ना राजा दशरथ को पूछा, कह दिया मेरा राम कैसा है, राम तो सकुशल है ना. तेव्हा मंत्रीने सांगितलं, राम के सिवा इस अयोध्या में अब सकुशल कौन हो सकता है. म्हणजे अगं तुला कसं कळत नाही, राम राजा झाल्यानंतर राजमातेचा मान कौशल्याला जाईल. तू दासी रूपामध्ये उभी असतील, तुझा मुलगा भरत राजकुमार व्हायचा, तिथं त्याला सेवा करावी लागेल. अगं तू सौतीचं प्रकरण वाचलं नाहीस का? मंथरीच्या मुखाचा प्रभाव कैकेयीच्या कानावर झाला, त्याचा परिणाम पुढलं रामायण घडलं आणि सगळं ते वाल्मिक आदी सर्व कवींना लिहावं. महत्वाचा मुद्दा आहे, मंथरेच्या मुखाचा प्रभाव कैकेयीच्या कानावर झाला आणि त्याच्यामध्ये रामायण वाढत गेलं. सूत्र पहा, भगवान शंकराचा आणि पार्वतीचा, भगवान शंकराच्या मुखातून निघालेला शब्द ना शब्द सागरासारखा पार्वती माता सेवन करत होती. महत्वाचा मुद्दा काय? कोणीतरी बोललं पाहिजे आणि कोणीतरी ऐकलं पाहिजे, त्याच्यातून शास्त्र निर्मिती होते. बघता बघता गीतेचा जर विचार केला, अर्जुनानं ऐकावं आणि भगवान कृष्णानं सांगावं, त्याच्यातून गीतेचा जन्म व्हावा. गीतेचं वर्णन आहे, गीता गंगोदकम पीत्वा पुनर्जन्म न विद्यते, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनः. गीता म्हणजे काय? सर्व उपनिषदाचं सार आहे. उपनिषद कोणते? 10 उपनिषद आहे. ईशकेन कठ प्रश्न मुंड मांडुक्य तैतरे ऐतरे छंदोग्य बृहदारण्य अशी 10 उपनिषद आणि त्या 10 दशोपनिषदो गाव. सर्व उपनिषदांनी जिचा गौरव केलेला आहे अशी पवित्र गीता. मराठीमध्ये आपल्या साधूंनी सुद्धा गीतेचं विशेष महत्व वर्णन केलेलं आहे. गीता 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 वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा. आणि या गीतेचं एक वार जर पान केलं तर पुन्हा जन्म नाही, पुन्हा मृत्यू नाही. याच्या पुढे चला. शुकदेवजी यम प्रव्रजंत मनुपेतमपेत, शुकदेवजी बोलले आणि राजा परीक्षितीनं ग्रहण केलं. ज्यांच्या मुखातल्या वाणीनं समोरच्याला तृप्त केलं आणि त्याचं कल्याण झालं, असा दिव्य ग्रंथ भागवत आहे. शुकदेवजी सारखा यम प्रव्रजंत, जिन्होंने अपनी माँ का मुखमंडल नहीं देखा, पिताजी की आवाज को कोई दोहराया नहीं, किसी को देखा नहीं, अपना कोई है नहीं, पराया दुनिया में दिखता नहीं, जहां जाए वहीं पर प्रभु को देखने वाला, ऐसा बड़ा प्यारा विरक्त महात्मा, उनके मुखारविंद से बहने वाली दिव्य कथा की गंगा राजा परीक्षित अपने जीवन में सुनकर परिपूर्ण हो गया, जीवन सफल बना गया. म्हटलं जातं पहा, राजा परीक्षितीचं जीवन 7 दिवसामध्ये परिपूर्ण झालं, मुक्त अवस्थेला गेलं. आणि अशा मुक्त करणाऱ्या मुक्ती दानेन गरजती, भागवत ग्रंथाचं सूत्र आहे. ले लो भाई ले लो, जिसको जो चाहिए वो ले लो. भागवत ग्रंथ प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणार आहे.
जिसको जो चाहिए वो मिल जाता है, जो मांगो वही मिलेगा, जिस चीज की कामना करोगे वो आपके सामने खड़ी हो जाएगी। कल्पतरूपेक्षा ही श्रेष्ठ असा ग्रंथ आहे, जो चाहिए ते, ज्याला जे पाहिजे ते देणारा दिव्य ग्रंथ आहे। पाहता पाहता शुकदेवजीच्या समोर बसलेल्या राजानं आपल्या जीवनाची परममुक्ती प्राप्त केली, म्हणून म्हटलं जातं आपल्या जीवनाला सद्गती, आपल्या जीवनाला परमगती, आपल्या जीवनाचं कल्याण, आपल्या जीवनामध्ये मोक्ष, आपल्याला जीवनामध्ये भगवंताची भेटी, जन्माची इति कर्तव्यता, नित्य प्राप्ताची प्राप्ती, नित्य निवृत्ताची निवृत्ती, या आत्मज्ञानाच्या अनुभूतीवर येण्यासाठी ज्या दिव्य ग्रंथाची योजना केली तो श्रीमद भागवत ग्रंथ आहे। हा ग्रंथ किती श्रेष्ठ आहे सांगितलं पहा। चारधाम तीर्थयात्रा केल्यानंतर जे फळ मिळतं ते फळ कथेमधल्या 1 दिवसाच्या कथा श्रवणानं मिळतं। किती? पण कथा कशी ऐकली पाहिजे याचं मात्र भान ठेवलं पाहिजे। शेती चांगली येते, ऊस उतार चांगला देतो, पण ऊसाकडे लावल्यानंतर काढायला येतो त्याला का? एकदा लावलं टिपरी की पुन्हा काढायच्या वेळेला उतार मिळेल का? मग काय काय करायला लागेल? अगोदर त्याला लावायला लागेल, त्याला सऱ्या मारायला, सऱ्याच ना काय म्हणतात त्याला, सऱ्या मारायला लागतील, पुन्हा त्याला खात टाकायला लागेल, तण झालं तर निंदायला लागेल, पुन्हा काय काय असतं पुढे, काय वाऱ्यानं पडला तर त्याला बांधायला लागेल, आणि एवढं करून एक कारखाना न्यायला आला पाहिजे। महत्वाचा मुद्दा काय? ऊसाला उतार मिळतो, शेतीला उतार मिळतो, शाळेमध्ये रिझल्ट चांगला मिळतो। आज मी पोस्ट वाचली, पण कोणाला म्हटलं की सख्खे 2 भाऊ, तुमच्या नांदेड जिल्ह्यातलं शिवणी गाव कुठलं तरी आहे, तर सख्खे 2 भाऊ PSI एकाच दिवशी झाले, कारण रिझल्ट तुमच्या जवळ आहे पण त्याच्यासाठी मेहनत गरजेची। सासूनं चांगलं म्हणावं, सासऱ्यानं चांगलं म्हणावं, ननंदनं चांगलं म्हणावं, देरानं चांगलं म्हणावं, जावांनी चांगलं म्हणावं, गावानं चांगलं म्हणावं, याच्यासाठी सुनबाईनं कसं वागावं हे काय मी सांगू काय? सुनबाईनं सासूला कसं करा? विनोद नाही, कथा विनोदासाठी नाही, कथा टाइमपास साठी नाही, कथा फक्त आपल्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी। कथा नाहीतर नळी फुंकली इकडून तिकडे, तेच पूर्वी जाळ लावण्यासाठी चुली पुढं एक नळी असायची, तिला काय म्हणतात लोक? फुकणी। कोणी या तिला फुगत राहत, सून येते, सासू येते, थंडीच्या दिवसात सासरा येतो, माहेरला आलेली नणंद येते, तिचं नाव काय, इकडून हवा फुकली की तिकडे, त्या नळीला काही घेणं नाही, त्या तसं नाही। कथा ऐकल्यानंतर लगन के साथ, बडे प्रेम के साथ, मन के साथ कथा ऐकत असताना किती कथा ऐकल्या काय महत्वाचं नाही, कथेमध्ये प्रेमानं बसलं पाहिजे, आनंदानं बसलं पाहिजे, कथेमध्ये लक्ष असलं पाहिजे। नाहीतर तुकाराम महाराज म्हणतात जवळी नाही चित्त काय मांडी गेले प्रेत, म्हणून चित्ताचं आसन आपल्याला पाहिजे आणि त्याच्यावर भगवंताच्या दिव्य कथेचं कथन पाहिजे। कथा ऐकावी का कथा? कथा नको, बऱ्याच जणांची कथा झालेली, कथा ऐकायची, व्यथा नष्ट होती। तेव्हा 4 धाम तीर्थयात्रा केल्यानंतर जे फळ मिळते, चारधाम तीर्थयात्रा काय जवळ आहे का? एक बद्रीनाथ, एक जगन्नाथपुरी, एक रामेश्वर, एक द्वारका, तिकडे जायला काय लागत? 1 पैसा लागतो, 2 शरीर चांगलं पाहिजे, जवळ हे सगळं सिद्ध आहे। हात चालावया पाय तव तीर्थयात्रे, तव तू आपुले स्वहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकोडे। कारण आणि तीर्थयात्रा करताना सुद्धा कसा असावं? त्रिवेणी संगमी चित्त नाही नामे तरी ते टूर होईल। तर तुमचं चित्त जर त्या देवतेच्या अधिष्ठानाकडे लक्ष केंद्रित करून नसेल तर केवळ तो टूर होईल, यात्रा नाही। म्हणून एक तर अर्थ लागतो, दुसरं शरीर सामर्थ्य लागतं, तिसरी गोष्ट आपल्याला ज्या प्रांतामध्ये जे दैवत आहे तिथल्या भाषेचं ज्ञान पाहिजे, तिसरी गोष्ट। चौथी गोष्ट
आपल्याला इथं जसं रग पांघरून थंडीत बसता येतं तसं सोबत रग नेता येत. माळेगावची जत्रा झाली आता जवळ तुमच्या. माळेगाववर लोकांनी काय आणलं, निस्त्या घोंगड्या झाल्या. घोंगड्या एवढ्या आणल्या की थंडीत नाही यावर्षी. काय महत्वाचा मुद्दा, भाषेचं ज्ञान पाहिजे. पण मला वाटतं खर्चायची अडचण नाही, जेवायची अडचण नाही, लांब जायची अडचण नाही, कोण्या गाडीची अडचण नाही. घरून उग काठी टेकट 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 लाईट लावलेल्या, कुणा लावले की लाईट, पण पूर्ण रस्ता भर लाईट लावले बिचारे. स्वागत केलं पाहिजे. काठी टेकट टेकट इथं यायचं, आल्याबरोबर पहिलं पंक्तीला, पंक्तीनंतर शिवानंद स्वामींचं दर्शन, कथेत बसायचं. कथा ऐकणं झालं की पुन्हा जाताना एकदा पंक्तीला. अरे कुछ मिले ना मिले भगवान की कथा में तो बहुत बड़ा प्यारा मिलता है. गोपाल जय जय श्री राधे. राधे म्हटलं की सर्वांनी हात वर करायचे, कारण कंबर दुखायला लागलेली सरळ होते. कारण बरेच जण मध्ये मध्ये अशी कंबर हलवू लागली की माझ्या लक्षात येतं कंबर दुखायला लागली. महत्वाचा मुद्दा आहे. चारधाम तीर्थयात्रा, जगन्नाथपुरी, द्वारिका, रामेश्वर, बद्रीनाथ, आणि किती अवघड यात्रा आहेत. एक महत्वाची गोष्ट आहे, शुभदेवजीला कथा ज्या ठिकाणी सांगितली ती गंगा आहे. राजा परीक्षितनं कथा ऐकून आपल्या जीवनाचं कल्याण केलं, तो तट गंगेच आहे. आणि शिवानंद स्वामी सारख्या महापुरुषांच्या दिव्य वास्तव्यानं पावन झालेला या गंगेचा पवित्र काठ, पुण्य पावन सलीला वाहणारी दिव्य गंगा, आणि या अशा सुंदर संगमावर आपल्या कथेचा योग आहे. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम तेथीचे उत्तम, शरण रज वंदिता. इथं प्रत्येकानं आपल्या वाट्याला येईल ते काम करावं. प्रत्येक कोणाच्या त्यांचं काम नहीं. किसी नेता के दरबार में हम कोई काम नहीं करे. भगवान के दरबार में और भगवान के प्यारे भक्त शिवानंद स्वामी के दरबार में हम सेवा करते. किसी म्हणून कुठं पडलेला कचरा आपण पायांना लोटायचा, उचलून कचऱ्यात टाकायचा. मला वाटतं प्रत्येकानं जर असं केलं तर 7 दिवसात कुठंच कचरा दिसणार नाही. प्रत्येकानं आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. दुसऱ्याला सांगणं एवढं सोपं असतं, पण स्वतः त्याच्यात उतरणं कठीण असतं. गोपाल कथा भरपूर मोठ्या असतील पण गंगेचा काठ प्राप्त होत नाही. कथा भरपूर मोठ्या होतात, अन्नदानाचा तुटवडा असतो. इथं 2 गंगा इतक्या जोरात वाहायला लागल्यात, एक ही पाण्याची गंगा आणि दुसरी अन्नदानाची गंगा. कारण शिवानंद स्वामींच्या दरबारामध्ये या 2 पवित्र गंगा वाहत आहेत. फक्त आपलं काम आहे डुबकी मारणे, डुबकी मारणे, बस, दुसरं कामच नाही. तेव्हा शिवानंद स्वामी महाराजांना मनापासून वंदन करू, पवित्र गंगेला वंदन करू, बसलेल्या श्रोता मातृशक्तीला वंदन करतो. आणि कथेकडे जाण्या अगोदर 2 मिनिट आपण सर्वांनी भजन करायचं. सखी मत्वा प्रसुभम यदुक्तम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव जय माधव मदन मुरारी जय जय माधव मदन मुरारी जय माधव मदन मुरारी जय जय माधव मदन मुरारी जय माधव मदन मुरारी जय जय माधव मदन मुरारी जय माधव मदन मुरारी जय जय माधव मदन मुरारी जय केशव कलि मलहारी जय केशव कलि मलहारी जय केशव कलि मलहारी जय केशव कलि मलहारी जय माधव मदन मुरारी जय जय माधव मदन मुरारी जय माधव मदन मुरारी जय जय माधव मदन मुरारी जय माधव मदन मुरारी जय जय माधव मदन मुरारी जय माधव मदन मुरारी जय जय माधव मदन मुरारी जय माधव मदन मुरारी जय जय माधव मदन मुरारी जय माधव मदन मुरारी जय जय माधव मदन मुरारी जय माधव मदन मुरारी जय जय माधव मदन मुरारी जय माधव मदन मुरारी जय माधव मदन मुरारी गोपाल कृष्ण भगवान की जय शिवानंद स्वामी महाराज की जय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः। मंगल करत असताना श्रीमद भागवताचा आरंभ केलेला आहे। सनातन हिंदू संस्कृतीचा पूर्ण ग्रंथ रचनेचा आधार घेतल्यानंतर समोर येतं कोणत्याही महात्म्यानं लेखणी उचलल्यानंतर आरंभ केला तो मंगलानं। आपल्या घरी सुद्धा जर कोणतं मंगल कार्य असेल तर आपण त्याची सुरुवात सुद्धा मंगलतेनं करतोय। नामदेवरायचा गाथा घ्या मंगल, तुकाराम महाराजांचा गाथा घ्या मंगल आहे, ज्ञानेश्वरी पहा मंगल आहे, ज्ञानोबरांनी मंगल केलं। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वंसवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमती प्रकाशो मणे निवृत्ती दासो अवधार्य शब्द ब्रह्म शेषतेची मूर्ती सुवेश। शांत बस नाही तर तुझ्या आईकडे कोणाचं आहे ते बाळ घ्या ना त्याला। गोपाल कृष्ण भगवान जय जय श्री राधेश। याला आळंदीला पाठवा, आळंदीला घेऊन जातो मी। खाली खेळले नाही ते शांत बस मग। रामायण असू द्या, महाभारत असू द्या, सर्व पुराण असू द्या, कोणत्याही महात्म्याने लेखणी उचलली त्यावेळेला मात्र मंगल केले। असं व्यासांनी मंगल केलं। सच्चित आनंद
तीन प्रकारचं मंगल आहे. एक नमस्क्रिया रूप मंगल, एक आशीर्वाद रूपणे मंगल, एक वस्तू निर्देश रूप मंगल. वस्तू निर्देश रूप मंगलाचाही या मंगलामध्ये प्रादुर्भाव आहे, नमस्क्रिया रूप मंगलाचाही प्रादुर्भाव आहे आणि आशीर्वाद स्वरूप मंगलाचाही प्रादुर्भाव आहे. या श्लोकामध्ये भागवत ग्रंथामध्ये चर्चा कशाची आहे तर जीवन धन परमात्म्याची. बाकी काय चर्चा आहे? सकाम कर्माचं चिंतन केलेलं आहे भागवतामध्ये, निष्काम कर्माचंही चिंतन केलेलं आहे. साधन ज्ञान, सिद्ध ज्ञान, साधना भक्ती, साध्य भक्ती, वैदिक भक्ती, प्रेमा भक्ती, मर्यादा मार्ग, अनुग्रह मार्ग, द्वैत अद्वैत याचा विचार, द्वैताद्वैत आदी परम रहस्य अगदी सुलभ आणि सहजतेनं सर्वांना सुंदर श्रवण करून आकलन होतील या खुबीनं व्यासांनी मांडलेले आहेत. प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी चिंतन दिलेलं आहे. नारायण कवच आपल्या सर्व विघ्नाचा नाश करतं. भागवत ग्रंथ खूप गोड आहे. भागवत ग्रंथाचं वर्णनच केलं पहा. भारते भूषणं भूत गतिर् यस्य दुरत्तया वरिष्ठं सर्व शास्त्रेषु तरणे भवभाकृते. या भवसागरातून तरुण जाण्यासाठी एक सुंदर कथारूप नौका व्यासांनी आपल्यासाठी ठेवलेली आहे. फक्त या नावेमध्ये बसायचं आणि पहिलं थडाला जायचं आणि या नावेचं स्वरूप सांगितलं ते सत आहे. लाकडाची नाव 10 वर्षे चालेल, एखादी चांगल्या लाकडाची असेल तर 20 वर्षे, पण एक दिवस ती निकामी होईल आणि निकामी झालेली नाव तिच्यात बसून बुडण्याची शक्यता असते. नावेत पाणी असावं का पाण्यावर नाव तरंगावे? असे नावेत पाणी असल्यास नाव तरंगल का? म्हणून नावेला छिद्र पडणार नाही याची काळजी कोणी घ्यावी? नावाड्याने. शेतीमध्ये वापसेवर पेरावं याची काळजी कोणी घ्यावी? शिक्षकांनी, शेतकऱ्यांनी. शाळेतल्या आपल्या वर्गाचा रिझल्ट कमी येऊ नये याची काळजी कोणी करावी? शिक्षकांनी. आपण नापास होऊ नये याची काळजी कोणी करावी? आणि देवाची भेट नाही झाली तरी चालेल पण आपलं पतन होणार नाही याची काळजी कोणी करावी? भक्तांनी. एक लक्षात ठेवा, उद्धार नाही झाला तर काही बिघडणार नाही पण पतन झालेलं मात्र परवडणार नाही. म्हणून व्यापारामध्ये नफा नका मिळू द्या पण मुद्दलामध्ये घाटा नाही झाला पाहिजे, मुद्दल गमावलं नाही पाहिजे. तसं या जन्मात जरी उद्धार नाही झाला तर पुढच्या जन्मात घेईन मी जन्म याजसाठी देवा. शिवानंद स्वामींच्या दरबारामध्ये पुन्हा मनुष्य झाला तरच येता येईल, नाही तर कुत्र मांजर झाला, एखादा बैल झाला, म्हैस झाला. आमच्या आळंदीला इतक्या म्हशी आहेत महाराज गोठ्यामध्ये, त्यांना चरायला सोडत नाहीत, काय नाही. त्यांनी टाकलेला कडबा खायचा, दिलेली पेन खायची, पाजलेलं पाणी प्यायचं, बस दोन्ही पाय उभा राहून दूध काढू द्यायचं. त्यांचं कामच खान दूध द्या. मला सांगा, त्या म्हशीला जर वाटलं आपण चला आता शिवानंद स्वामी संस्थानला गोड सप्ताह चालू झालेला आहे, मनोहर महाराजांची कथा आहे, गंगेचा पवित्र काठ, आलेले भक्त मंडळी, पंगतीला 2-3 वेळेला सुंदर प्रसाद आहे, असं वाटलं तर तिला येता येईल का? फक्त हे घडतं माणसाच्या जन्मामध्ये. अनेक हे ज्ञान नाही कोठे हेच देहीकडे देवाचे भजन. म्हणून मनुष्य जन्मामध्ये उद्धार नाही झाला तर काही बिघडणार नाही पण पतन जर झालं तर नको तेवढ्या योनीमध्ये फिरावं लागेल. म्हणून महत्वाचा मुद्दा आहे सत्य माने सत्य. सत्य वस्तू, सत्य शब्दाचा अर्थ आहे पहा. ज्याच्यात गती नाही, ज्याच्यामध्ये प्रगती नाही, ज्याच्यामध्ये अधोगती नाही त्याला सत म्हणतात. सत शब्दाचा अर्थ गती नाही, प्रगती नाही आणि अधोगती नाही. सूत्र पहा. याला साध्या भाषेमध्ये जर सांगितलं ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही, त्याच्यामध्ये वाढ होत नाही आणि त्याच्यामध्ये कमीपणा येत नाही. सूत्र त्याला सत म्हणावं.
जिसमें गती है नहीं, जिसमें प्रगती है ना, और जिसमें अधोगती है. ज्याच्यात गती नाही, ज्याच्यात प्रगती नाही, ज्याच्यामध्ये अधोगती नाही, जैसे जसं आहे तसंच दिसतं, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नसतं, त्याला म्हणायचं सत. आणि या जगतामध्ये सत काय याचं वर्णन सांगितलं. ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरहा. सुंदर सूत्र सांगितलं. ब्रह्म सत्य म्हणून तुकाराम महाराजांनी विटेवरचं परब्रह्म सत्य आहे म्हणून किती वेळा सांगितलं सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला. कारण विटेवरचा राजा पांडुरंग परब्रह्म आहे. कारण का नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले भक्त पुंडलिके देखले उभे केले विठेवरी तो हा विठोबा निधान ज्याचे ब्रह्मादिका ध्यान पावले समान विटेवरी शोभती. तो विटेवरचा राजा जो परमात्मा आहे तो परब्रह्म आहे. परब्रह्म म्हणून त्या परब्रह्मामध्ये गती नाही, परब्रह्मामध्ये अधोगती नाही, परब्रह्मामध्ये प्रगती नाही, ज्याच्यामध्ये बदलच संभवत नाही. बदलतं त्याच्यामध्ये संक्रमण येतं. समजावं ही वस्तू नाश पावते. उपजेते नाशी. ज्ञानोबा काय सांगतात. उपजल्या पिंडा मरण ते संगती. ज्याचा जन्म आहे त्याचा मृत्यू अटळ आहे. ब्रह्म जन्मालाही येत नाही आणि ब्रह्म मरतही नाही. ज्याचा जन्म आहे त्याच्यामध्ये वृद्धी आहे आणि एक दिवस त्याची अधोगती आहे. ब्रह्म जन्माला येत नाही, वृद्धिगत होत नाही आणि अधोगतीला जात नाही. जन्मताना बाळ छोटा असतं, मोठेपणी मोठं होतं, म्हातारपणी एक दिवस संपतं. ज्याची उत्पत्ती आहे, ज्याची स्थिती आहे आणि ज्याचा प्रलय आहे, ज्याच्यामध्ये अस्ति जायते वर्धते असे 6 विकारांचा प्रादुर्भाव आहे, त्याचा मात्र नाश होतो. म्हणून ज्ञानोबराने सुंदर वर्णन केलं. आगा उपजे आणि निमणे. उपजला पिंडात मरण ते संगाती. म्हणून जीवनामध्ये उत्पन्न होतं त्याचा एक दिवस नाश असतो. पण जी वस्तू सत आहे ती उत्पन्नही होत नाही, तिच्यामध्ये बदलही होत नाही आणि तिचा शेवटही नसतो. जिच्या आधी कोणी नाही आणि जिच्या नंतर कोणी नाही ते परब्रह्म सत्य अवस्था आहे. म्हणून त्याचं वर्णन केलं. तो सत आहे. त्याचं दुसरं लक्षण सांगितलं चित. चित माने प्रकाश रूप. जगाला प्रकाशित करणाऱ्या सूर्याला जो व्याट पुरवतो, व्याट आताच्या भाषेत व्याटच ना, रीडिंग काय म्हणतात ते, युनिट. कोण पुरवतं सूर्याला युनिट? वीज कोण पुरवतं? महाराज तिकडं कशाला जाता हो? तुम्हाला रात्री दिसत का? का दिसत नाही? दिसत का? तुम्ही टॉर्च ना बॅटरीचे सेल भरता भरता वैतागलात, हातातल्या घड्याळचे सेल भरता भरता वैतागलात, मीटरचं बिल भरता भरता वैतागलात. मला सांगा, जन्माबरोबर तुम्हाला देवानं दिलेले डोळे त्याचं बिल कुठं भरले तुम्ही? जागे आहेत का बसलेले? इथं बसलेल्या कोणी सांगा, या डोळ्याचं बिल कुठं भरलंय का तुम्ही? हा, भरलंय का? भरता येतं का? महाराज इतकाच प्रकाश पाहण्यात आपल्याला दिसतंय म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी कुठंतरी लावलेलं आहे ना. म्हणून हे करणी, देवाची करणी नारळात त्यालाच माहिती. त्यानं कसं हे जगत किती कसं आकारानं बनवलंय त्याला माहित. आणि तो जगतामध्ये प्रकाश पाहतो. प्रत्येकाच्या डोळे कुठपर्यंत बघतात? जोपर्यंत तो आतून बघतो तोपर्यंत. कारण खाचा पडलेले डोळे बघत नाही. तो आतमध्ये आहे ना, तो जोपर्यंत बघतो तोपर्यंत तुम्हाला दिसतं. आपल्याला सगळ्याला वाटतं सूर्य सगळ्याला प्रकाश देतो, पण त्याच्यामधून प्रकाश देणारा देतो म्हणून जातो सूर्यप्रकाश देतो. तो चित आहे. आणि तिसरं लक्षण सांगितलं, तो आनंद रूप आहे. बरीच माणसं म्हणतात देवानं आमच्या मागं वाईट लावलं, देवानं आमचं वाटोळं केलं, आम्हीच भेटलो का याला, आमचं ना भैया ना केले कर्म झाले तेची भोगाले. नाथ महाराजांचा सिद्धांत आहे. जैसी करणी वैसी भरणी. तुम्ही चांगलं पेरल्यानंतर वाईट उगवणार नाही. आणि ज्या अर्थी तुमच्या पदरामध्ये वाईट आलंय त्याचा अर्थ तुम्ही कुठंतरी वाईट पेरलेलं आहे. सूत्र आहे. कारण जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. ते भावगीत जरी असलं तरी गोड आहे. गोपाल कृष्ण भगवंताला आपलं
एक दिवस तो पशुचं रक्षण करतो, तर मानवाचं का करणार नाही? पशुचं रक्षण करतो. वेगवेगळ्या भक्ताचा जर विचार केला तर प्रत्येकाने देव आपलासा करण्यासाठी केवळ त्याचं भजन केलं, केवळ रात्र आणि दिवस भजन केलं. देव जर मागं पुढे राहिलं ना तर तुमच्यावर कुठलं संकट येणार नाही, तुमच्या जीवनात परेशानी येणार नाही, दुःखच होणार नाही देव जर तुमच्या बरोबर असेल तर. कारण का पांडवांच्या बरोबर रात्र आणि दिवस देव होता. कितीतरी संकट आले आपल्याकडे तर तशा संकटाची भणक सुद्धा नाही, पण पांडवांनी कधी चेहरा दुःखी केला ना. कारण काय त्यांच्या बरोबर नरेंद्र मोदी होता का? मग कोण होता? पहाते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी द्वारकेचा राणा. अरे द्वारकेची मूर्त असणारा परमात्मा कोणाबरोबर होता? तो कोणाबरोबर? पांडवाबरोबर. त्याच्यामुळे त्याला दुःख नव्हतं. संकट आले पण दुःख नव्हतं. सूत्र बघा, संकट हजार आले पण दुःख नाही. आपल्याकडे संकट एकच येतं पण आपलं जीवन दुःखानं भर पडून जातं. सूत्र बघा, संकट येणं हा जीवनाचा प्रवास आहे, पण त्याच्यामध्ये दुःख न होणं ही देवाची कृपा आहे. आपलं कसे ज्याचं त्यानं तपासून पहा. महत्वाचा मुद्दा आहे तो परमात्मा सत आहे, तो परमात्मा चित आहे, तो परमात्मा आनंद रूप आहे. एक हरणी गायला झाली. कोण? एक हरणी. झोपलं नाही ना कोणी? झोपले का माग? ते बघा दोघी जणी झोपले दिसाले तो. कारण आल्याबरोबर पंगत झाल्या, कडी हाणल्या. कडी कधी येडा घ्यायला काय माहितीये. गोपाल कृष्ण भगवान की जय. एक हरणी गायला झाली. शेवटचा काळ आला. जंगलामध्ये झाडाला पान राहिलं नाही. पाणी पिले बिचारी. आता तिला कळून गेलं की आता मला बाळ होणार आहे. हरणी कळते ना, हरण. पण ती विचार करते आता मला बराच वेळ लागणार आहे. मी पाण्यावर आलेली कोण्या वाघानं कोण्या शिकाऱ्यानं मला पाहिलं असेल, पण वेळ शेवटची, आता काय करायचं? म्हणून थोडीशी जागा दिसली, अनेक झाडाची बुंदे एकत्र दिसली, म्हणून त्या झाडाच्या झोपाळ्यामध्ये गेली. बसलेली आहे पण तिच्या मनात चर्चा चालू आहे. मला जर कुणी इथं येताना पाहिलं असेल तर तो जिवंत सोडणार. पुन्हा ती म्हणते मी मेले तरी चालेल, पण या माझ्या बाळानं जग पाहिलं नाही, त्याला जगविलं पाहिजे. रुद्रबा, अजून ते बाळ जगात यायचंय, येण्या अगोदरच त्याचा अंत होईल म्हणून ती काळजी करते, म्हणून तिला माय म्हणतात. पडलेल्या बसलेल्या हरणीनं त्या झोपाळ्यातून मान वर काढली, पूर्व दिशेला पाहिलं. वाघ पुढचे पाय मागच्या पायाजवळ टेकून छलांग मारण्यासाठी तयार आहे. हरणीनं ओळखलं, मी इथून बाहेर निघाल्या बरोबर वाघ मला सोडणार. सूत्रपा, कारण तिला माहित आहे मी वाघाच्या पुढे पडू शकत नाही, आणि दुसरी गोष्ट जास्तच वेग लावला तर माझ्या गर्भात बाळ आहे, माझी अवस्था पळण्यासारखी नाही. तरी ती म्हणते मी मेले तरी काही अडचण नाही, पण माझं बाळ जगलं पाहिजे, माझं बाळ जगलं पाहिजे. हरणीने विचार केला, पूर्वीला कोण आहे? वाघ आहे. आपण पश्चिमेला पळू, वाचवण्याचा प्रयत्न करू. मानव उचलली, पश्चिमेला बघितलं तर शिकाऱ्यानं बाण लावलाय. हरणी म्हटली जाय तो कहां जाय, आगे खाई पीछे गहराई करे तो क्या करे. इकडून बाण लावला, तिकडून वाघ बसलेला, शिकाऱ्याच्या बाण्यातून वाचणार नाही, हरण वाघाच्या तावडीतून सुटणार नाही, तरी प्रयत्न करते. मग तिनं पाहिलं दक्षिणेला. दक्षिणेला पाहिल्या बरोबर एक मोठी खाई आहे. तिनं विचार केला, पळता पळता या दरीमध्ये जर मी कोसळले, मी तर जगणारच नाही, पण गर्भातलं बाळ सुद्धा जगणार नाही.
तीन दिशा बंद झाल्या. एका बाजूला वाघ आहे, एका बाजूला शिकारी आहे, दुसऱ्या बाजूला उडी टाकावी तर मरणाशिवाय पर्याय नाही. तिनं विचार केला काय करावं काय करावं. म्हणले आपण उत्तर दिशेला पाहू. मान उचलली हरणीनं, उत्तर दिशेला पाहिलं तर जंगल आहे आणि जंगलाला अग्नी लागलाय. जंगल पेटलेलं आहे. हरणीने विचार केला वाघ मारणार याच्यात संशय नाही, शिकारी बाण सोडणार याच्यातही संशय नाही. जंगलामध्ये धावत गेले तर पेटलेलं जंगल मला जाळल्याशिवाय राहणार नाही. कोरड्या खाईमध्ये उडी टाकू तर मी आणि पालक जगणार नाही. काय करावं. डोळे बंद केले. एका महात्म्याच्या आश्रमाच्या बाजूला गवत खाताना तिच्या लक्षात आलं महात्मा त्या झोपडीत बसून भजन करत होता. एवढं चिंतन चालू झालं आणि परिणाम हरणीने डोळे बंद केले. देवाचं चिंतन करू लागली. हरी हरी म्हणतोय. कोणाच्या संगतीचा कोणावर कधी काय प्रभाव होऊन जाईल सांगता येत नाही. ज्ञानोबराच्या संगतीचा रेड्याला स्पर्श झाल्याबरोबर त्या रेड्याच्या मुखातून वेद वदवला गेला. मला काय सांगायचं महत्वाचा मुद्दा. साधू की भनक जिसको लग जाती बात बन जाती. बघता बघता तिने विचार केला चार दिशेला संकट आहे तरी आपण पळण्याचा प्रयत्न करू. एक लक्षात ठेवा माणसानं कधी थकून जाऊ नये, संकटाला घाबरून जाऊ नये. संकट हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. संघर्ष हा जीवनाचा प्रवास आहे. एक सांगून जाऊ का गंगा आपल्या बाजूलाच आहे. मला सांगावं गंगेनं कोणाला तरी फोन लावला का, पत्र लिहिलं का, इथून समुद्र किती दूर आहे. इथं बसलेले सांगा मला. गंगेनं कधी फोन लावला का कोणाला का, विचारलं इथून पुढे समुद्र किती लांब आहे, विचारलं का. कारण तिला माहित आहे माझा शेवट समुद्रामध्ये आहे. मध्ये किती दिवस व्हायचंय आपल्याला कोणाला विचारायचं नाही. पण समुद्राला भेटल्याशिवाय थांबायचं नाही. तसं मानवी जीवनामध्ये आपण थकून जातो, आपण रुक्ष होतो, आपण धैर्य खचवून घेतो. धैर्य खचलं नाही पाहिजे. एक पशु असणारी हरणी वाघाच्या तावडीतून वाचावं, शिकाऱ्याच्या तावडीतून वाचावं म्हणून प्रयत्न करते. हरिण उठायला लागली, आता जड झालेली आहे, थरथर कापू लागली. तिच्यामुळे ते झुडपं हलायला लागले. शिकाऱ्यानं प्रत्यंच्या ओढली, वाघानं तयारी केली आणि एवढ्यामध्ये हरणी पडू लागली. महाराज पळता पळता जंगलाच्या दिशेनं हरणी पळायला लागली. एवढ्यामध्ये शिकाऱ्यानं बाण सोडला, वाघानं उडी टाकली आणि बाण सोडताना आकाशामध्ये अचानक वीज कडाडली. त्याच्यामुळे शिकाऱ्याचा नेम चुकला, वाघाला जाऊन बाण लागला, वाघ खाली कोसळला, शिकाऱ्याचा बाण चुकला. आता इथं बसलेले मला सांगा आकाशामध्ये विजा कडाडल्यानंतर काय येतो. मंद 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 पाऊस पडला. जंगल पेटलेलं विझून गेलं आणि जो खड्डा दरीचा होता तो पाण्यानं भरून वाहू लागला. याला म्हणायचं देव उभा मागे पुढे. चार दिशेला संकट असून हरणी नाही वाचली तर हरणीसह बाळ वाचलं. केवळ चार दिशेला संकट असून कुंती नाही वाचली तर कुंतीचे 5 बाळ वाचले. त्याचं कारण धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, द्रौपदी म्हणून द्वारकेचा राणा वाढवावे. संकटाला घाबरायचं नाही. संकटाचं रक्षण करणाऱ्या परमात्म्याचं चिंतन करायचं आणि त्या परमात्म्याचं चिंतन करत असताना त्या परमात्म्याचं लक्षण सांगितलं. तो परब्रह्म आहे, तो सत आहे, तो चित आहे आणि तो आनंद रूप आहे. त्याचं तिसरं लक्षण सांगत असताना वर्णन केलं विश्वोत्पत्त्यादि हेतवे. हा परमात्मा 3 रूपामध्ये या जगताची प्रकृतीमध्ये 3 गुण आहेत. या त्रिगुणात्मक प्रकृतीचा 3 अंगानं विस्तार करतो. त्याच्यामध्ये ब्रह्मदेवाच्या वाट्याला या जगत उत्पन्न करण्याची भूमिका आली. विष्णूने या जगताला सांभाळलं आणि महादेवाने या जगताचा विनाश केला. म्हणून म्हटलं जातं पहा विश्वोत्पत्त्यादि हेतवे. विश्वाची उत्पत्ती, विश्वाची स्थिती आणि विश्वाचा प्रलय. इंग्रजीमध्ये देवाला काय म्हणतात, काय म्हणतात, गॉड. तुझं नाव काय, नाव काय, पवन. पवन देवता मिल गए तो बात और भी बन गई. तेव्हा गॉड ज्याने इंग्रजी भाषा तयार केली तो शोधणे. जी
ओ डी, जी माने जनरेट, ओ माने ऑपरेट, डी माने डिस्ट्रॉय. या जगताचा जनरेटर ब्रह्मदेव आहे, ऑपरेटर विष्णू आहे आणि संहार करणारी देवता डिस्ट्रॉयर म्हणजे महादेव आहे. ओ डी, जी, जी माने जनरेट, जगाला उत्पन्न करतो. 4 खाणी 84 लक्ष योनी, जलचर, स्थलचर आणि वायुचर अशा 3 प्रकारामध्ये राहणारी 84 लक्ष योनी जो निर्माण करतो, सत्य लोकात राहतो, त्याचं नाव आहे ब्रह्मदेव. या संपूर्ण योनीचा सांभाळ करतो त्याला म्हणतात विष्णू. आणि या सर्व बिघडलेल्या गाड्या आपल्यामध्ये घेतो त्याला म्हणतात महादेव. महादेवाची शाळा प्रत्येक गावात आहे. कोणाची? तिथं कोणाचं ऍडमिशन होतं बगर डोनेशन? कोणताही शाळा महादेवाची नाव होते. वेताळे हर्षयुक्त स्मशानामध्ये राहणारा महादेव. मला वाटतं तिथं डिग्री झाल्याशिवाय ऑपरेशनच, तिथं काय ऍडमिशनच होत नाही. कोणाचं होतं? काळ्याचं होतं, गोऱ्याचं होतं. कोणाचं ऍडमिशन पटकन गेल्या गेल्या रजिस्ट्रेशनच नाही. कधी नाव नोंद केलेलं असतं तिथं जात. महत्वाचा मुद्दा काय? भगवान ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेलं जगत, विष्णूनं सांभाळलेलं जगत, त्याचा शेवट महादेवामध्ये होतो. विश्वोत्पत्त्यादी हेतवे. आणि या तिन्ही शक्तीचं मुख्य केंद्र असणार परब्रह्म, त्या परब्रह्माला जर आपण वंदन केलं तर आपल्या जीवनात 3 प्रकारचे लाभ होतात. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. त्रिविध तापाची झाली बोळवण. तापत्रय विनाशाय, नष्ट होतात आध्यात्मिक ताप, आदि भौतिक ताप, आदि दैवी ताप. या 3ही प्रकारच्या तापापासून म्हणून म्हटलं जातं संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. आता महत्वाचा मुद्दा आहे, संसार दुःखाचा आहे. संसाराची अंगी अवघीच व्यसन नाही. कारण संसार दुःख मोड सोहकडे इंगळ. रात्रंदिवस तळमळ करायला लावणाऱ्या संसारामध्ये दुःखच दुःख भरलेलं आहे. किती दुःख आहे? सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आणि पर्वता एवढं दुःख ज्या संसारात आहे त्याच्यामध्ये सुख लाभेल का? आणि म्हणून या त्रिविध तापांचं या ठिकाणी निराकरण करण्याचं सामर्थ्य ज्या प्रभू मध्ये आहे त्या परमात्म्याला आपण वंदन करू. पण आता इथं नाव घेतलं श्रीकृष्णाय वयं नमः. जो लक्षणाने आतापर्यंत वर्णन केला, जो फलदायित्व अवस्थेनं वर्णन केला, ज्याचं 3 लक्षणांनी जगताची उत्पत्ती स्थितीचं वर्णन केलं, ज्याचं 3 लक्षणातनं वर्णन ऐकलं, तो सत आहे, तो चित आहे, तो आनंद स्वरूप आहे. त्या परमात्म्याला आपण सर्वजण वंदन करू. श्री कृष्णाय वयं नमः. अहम आवाम वयम. वयम माने हम सब मिलके. व्यासजी म्हणतात आपण सर्वजण मिळून भगवान श्रीकृष्णाच्या चरणाला वंदन करू. आणि त्या ठिकाणी वंदन केलं आपण सर्वांनी भजन केलं सर्वजण. मेरे बाके बिहारी कन्हैया, मेरे कुंजा बिहारी कन्हैया, मुझे चरणों से अपने लगा लो, मुझे चरणों से अपने लगा लो, चरणों से अपने लगा लो, राधे राधे, चरणों से अपने लगा लो, मुझे चरणों से अपने लगा लो, मुझे चरणों से अपने लगा लो, मेरे बाके बिहारी कन्हैया, मेरे कुंजा बिहारी कन्हैया, मुझे चरणों से अपने लगा लो, मुझे चरणों से अपने लगा लो,
तुझे चरणों से अपने लगा गोपाल कृष्ण शिवानंद स्वामी महाराज जय जय श्री राधेश्याम। सच्चित आनंद स्वरूप असणारा परमात्मा, विश्वाची उत्पत्ती स्थिती प्रलय ज्या आदिसत्तेखाली होते तो परमात्मा, त्रिविध ताप आध्यात्मिक आदि दैवी आदि भौतिक तिन्ही ताप जीवाच्या जीवनातले नष्ट होतात तो परमात्मा, त्या परमात्म्याला व्यासजी म्हणतायत आपण सर्वजण मिळून वंदन करू। श्री कृष्णाय वयं नमः। देवाला वंदन केलं पाहिजे, कारण त्यानं आपल्याला हे जीवन दान केलेलं आहे। कोणी? जेने हा जीव दिला दान, मग त्याचं चिंतन केलं पाहिजे की नाही? केलं पाहिजे। किती केलं पाहिजे? तुकाराम महाराज सांगतात, पांडुरंग ध्यानी पुढं काय? जागृती। आपलं कसं आहे, शिवानंद स्वामी संस्थांमध्ये सप्ताह आहे तोपर्यंत रगडून येतात, पुन्हा काय करतात मी नाही सांगणार। कारण पावसाळ्यात गंगेला किती पाणी आलं महत्वाचं नाही, उन्हाळ्यात किती राहतं हे गरजेचं आहे। काय नाहीतर असा शिवानंद स्वामी सारखा संस्था येणार जाणार भक्त मंडळीची रेलचेल पाहिली, कोणी म्हणत जाऊ द्याकडे गेलं आयुष्य आपलं, महाराज माळ घालता का? मी म्हणतो एवढा सप्ताह पण पुढच्या मध्ये भेटा तुम्हाला, कारण सत्यात रंग कोणाला येतो पण नंतर पण राहणार नाही याची गरज। वैराग्य केवळ कोमल नसावं, वैराग्य कणखर असावं, कणखर। नाटक जास्त दिवस चालत नसतं, खोट लपत नसतं आणि खरं लपवायची गरज नसते, बरोबर आहे? किती दिवस खोट लपवलं तरी एक दिवस ते त्यालाही नाशवित, दुसऱ्यालाही नाशवित। एक शाळा होती गावाच्या बाजूला, आता कथेत प्रवेश करायला माझ्याकडे वेळ थोडा कमी आहे। त्या म्हातारीला भोपळ्यावर प्रेम होतं, भोपळं माहिती काशी फुलं। तिनं काय केलं, लेकरं तोडायला म्हणून घरातला जुना डेरा आणला, घागर, ते लागलेलं फळ त्या घागरी सोडलं, लेकराला सापडलं। ते एवढं मोठं झालं, एवढं मोठं झालं, घागरी एवढं झालं। एकादशी आली, म्हातारीला वाटलं आता ते खाल्लं पाहिजे, पण काढता कसं बाहेर? त्या घागरीचं तोंड छोटं आहे, खापराची घागर आहे, फळ झालं मोठं, मग ते काढण्यासाठी काय फोडावं लागणार? एक सांगतो तुम्हाला, काय काय गोष्टी लपवायच्या नाही। लोकांचं ऋण कधी लपवायचं नाही। इकडे तुम्ही ऋणच म्हणता का ऋण म्हणता? कर्ज। बरं झालं शासनानं केलं थोडं थोडं माफ, कोणी कसं का असं पण जमलं, कोणी आपल्याला काय घेत नाही त्याच। महत्वाचं कर्ज कमी आहे म्हणून झोपू नका। दोन, तुम्हाला झालेला आजार छोटा आहे म्हणून दुर्लक्ष करू नका। माझं वाक्य लक्षात ठेवा, कारण छोटा आजार एक दिवस तुमचा काटा काढण्याचं काम करतो। काही काही गोष्टी लपवल्याच नाही पाहिजे, आणि कोणापासूनही लपवा काहीही, पण मायबापापासून काहीच लपवू नका, धोका होणार नाही। गोपाल कृष्ण भगवान की जय। तो परमात्मा सत्य आहे, तो परमात्मा चित आहे, तो परमात्मा आनंद स्वरूप आहे, त्या परमात्म्याला वंदन केलं। श्री कृष्णाय वयं नमः। आपण सर्वजण भगवान कृष्णाचं ध्यान करून भगवान कृष्ण परमात्म्याला वंदन करू सर्वजण। गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवत ग्रंथाचे प्रवक्ते असणारे शुकदेवजीचं लक्षण वर्णन दिलं या ठिकाणी। यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायन विरकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोस्मि। ज्यांनी आईच्या गर्भात 12 वर्ष राहिले, सामर्थ्य पहा किती वर्ष?
आपलं कसं आहे, आपल्या हातात काहीच नाही होत तरी आपण लय उड्या मारतो. मेरे सिवा कुछ नहीं होगा, मेरे सिवा कुछ नहीं होगा. अरे तेरे सिवा दुनिया तोड़ेगी भाई, तू जल्दी चला जा. तुझ्या विना घराला सुख नाही, तुझ्यामुळं गावाला सुख नाही, तुझ्यामुळं तालुका सुखी नाही. तू लवकर जा, घर सुखी नाही. आता कधी जाणकार घ्यायचं लक्षात ठेवा. सब बनता है. आईच्या गर्भात शुकदेवजीची महती आहे. किती वर्षे? 12 वर्ष गर्भात राहणं. कोणाच्या हातात आहे इथं बसलेल्या? काही काही तर 8 महिन्याला चाललेली वाजव. मामा बरोबर आहे. काही काही 7व्याच. आता मी नाही सांगणार कोणाला, तुम्हाला माहित आहे 2-4 जण इथं बसलेले कोण आहे ते. महत्वाचा मुद्दा काय? कोण कधी यावं कोणाच्याच हाती नाही, पण शुकदेवजी मात्र 12 वर्ष थांबले. इथं बसलेल्या कोणालाच म्हणत नाही कोणी बाहेर या, पण शुकदेवजीला बापाने आवाज दिला, शुका बाहेर ये. पप्पा मी येणार नाही. कारण का तर ही माया मला दुःखाकडे घेऊन जाणारी आहे. जोपर्यंत मायापती परमात्मा मला आवाज देत नाही तोपर्यंत मी बाहेर येणार नाही. तुम्हा आम्हाला कोणी फोन करत नाही तरी आपण त्याच्या दाराला जातो. हे जगात येत नाही शुकदेवजी सारखा महात्मा. जगत पिता परमात्म्याची आराधना केल्यानंतर परमात्मा व्यासांच्या आश्रमात आले, हात जोडले. काय इच्छा आहे प्रभू? गर्भात 12 वर्ष झालं बाळ आहे, ते बाहेर येत नाही. तुमच्या दर्शनालाच कल्पना करा, काय अधिकार असेल बापाचा, काय अधिकार असेल मुलाचा, आणि काय अधिकार असेल या दोघांच्या भक्तीचा, की जगाच्या मालकाला दर्शन देण्यासाठी गर्भातून बाहेर येण्याच्या अगोदर शब्द द्यावा लागतोय. बरेच माणसं म्हणतात वशिल्यानं मोठं झालं. नाही रे बाबा, वशिल्यानं काही मोठं होत नाही. वशिल्यानं एखाद्या वेळेला एखादं पद दुसरं पद मिळेल, पण वशिल्यानं भक्तीत काही चालत नाही. वशिला भक्तीत नाही मिळाल. वशिलेवाला तसा पाहिजे. तुका म्हणे तुम्ही निरविल्या मग माझा हरी. कल्पना करा, बापानं आवाज दिला, देव प्रगट झाला, देवानं गर्भातल्या बाळाला आवाज दिला. आता लोक म्हणतात विज्ञानानं प्रगती केली, मुलगा आहे का मुलगी गर्भात कळतं, सोनोग्राफीद्वारे. आमच्या शुकदेवजीच्या बोलण्यामध्ये कळतं, शुकदेवजी मुलगा घरामध्ये बोलण्यामध्ये आवाजात कळतं. सांगितलं शुकदेव बाहेर. कोण आहे आपण? देव आहे. देवा वचन देत असाल तर येईल, नाही देणार नाही. कोणाला म्हणताय? कोणाला? देवाला म्हणताय शुकदेवजी. देवा जर तू वचन देत असशील तरच मी बाहेर येईल, नाही येणार. आपल्याला जर एखाद्या मोठ्या माणसानं बंगल्यावर बोललं तर आपण गाडीत पेट्रोल नसतं आडवी करून तिथवर पडत जाऊ काय. पण शुकदेवजी सारखा महात्मा म्हणतो प्रभू येतो, पण माझी इच्छा कर. तुझी माया बलवान आहे रे देवा, त्या मायेचं माझ्यावर वेष्टन नाही आलं पाहिजे. मी सुंदर आणि स्वच्छ आनंद करणार तुझं भजन करेन. अशा अवस्थेचं जर जीवन देत असेल तर मी नाही देणार नाही. देवानं वचन दिलं, माझी माया तुला काही करणार नाही, हे बाहेर. शुकदेवजी बाहेर आले, जगत पिता परमात्म्याला वंदन केलं. बापाकडे पाहिलं नाही, आईकडे पाहिलं नाही, आईचं स्तनपान केलं नाही, आईचा डोक्यावर हात घेतला नाही. ममतेमध्ये मी अडकून जाईल म्हणून जन्माला 12 वर्षाच्या अवस्थेत प्रगट झाल्याबरोबर जंगलाच्या दिशेनं पडू लागले. लोक जंगलात जायला पागल नाहीत. हे जंगलच आहे ना. हे काय गाव आहे का सिद्धनाथ? काय जंगलात हा महात्मा आला म्हणून सगळे त्याच्या मागे पाखरासारखे प्रतिवर्षाला येत आहेत. काही नियमाचे गुरुवारची कोणी वारीतच असेल त्या दिवशी येणारे, आणि वार्षिक सप्त्याला तर कुठूनही येणारे. जंगलात निघाले शुकदेवजी. म्हणून म्हटलं जातं साधू रामचंद्र वनवासाला जात असताना रामचंद्र म्हणतात, मैया कौशल्या म्हणते, राम तू साधू आहे रे बेटा. आई खरं बोलतेस. अयोध्येची राजगद्दी साधूला नसते आई. साधू तो जंगल में शोभा देता है, मुझे जंगल में जाना चाहिए. साधू कुठं चांगला दिसतो? महलात में, महलों में रहने वाला साधू नहीं, जंगल में घूमने वाला साधु होता है. और जंगल में भगवान उसको दर्शन भी देता है. महलों में साधू नहीं होता, जंगल में अच्छा लगता है. तेव्हा शुकदेवजी जंगलात जाऊ लागले. शिवानंद स्वामीला काही जागा नव्हती का सिद्धनाथ? इथं का आले? कारण एकांत काळ सारावा एकांतवासी.
गंगेचं स्नान एकांत. आणि म्हटलं जातं पा, जहां से साधू गुजर जाता है वहीं पर दिव्य शक्ती का वास होता है. भंडारा डोंगर तुकोबराच्या अगोदर होता, पण तुकोबरायानंतर त्याला पूजनीय वंदनीय एवढंच नाही, दर्शनीय समजून लोक त्या भंडाऱ्या डोंगरावर वंदनासाठी जातात. म्हणून साधूचे चरण सानिध्य ज्या ठिकाणी आले, साधूचे चरण ज्या स्थानाला लागले, त्या स्थानाला पावित्र्य निर्माण होतं. आणि साधू कुठेही येत नसतो. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेतील. अशा दिव्य साधून या शिवानंद स्वामी महाराजासारख्या महात्म्याने या ठिकाणी वास्तव्य केलं. माणसं पाखरासारखी जमले. जंगलात निघाला राजा शुकदेवजी. आणि जात असताना व्यासजी आवाज देऊ लागले पुत्रवियोगाने, अरे शुकदेव थांबा थांबा. शुकदेवजी तर बोललेच नाही, आवाजाकडे लक्षच नाही. कारण जिनकी बात हरी से लगन लगी हो उनकी बात किसी से नहीं बनती. एक लक्षात ठेवा, दोन माणसं बोलत असल्यास तिसऱ्या माणसानं बोलू नये हा नियम जरी असला तरी महत्वाचा मुद्दा सांगतो. दोन माणसं बोलत असताना तिसऱ्या माणसाकडे लक्ष नसतं म्हणून बोलू नये म्हणतात. ज्याचं प्रेम देवावर आहे, ज्याचा संवाद देवाबरोबर आहे, त्याला देवाच्या सोडून दुसऱ्या बरोबर संवाद करण्याची बुद्धी सुचणार कशी? कारण बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. ज्याच्या बुद्धीनं जगतपिता परमात्म्या बरोबर संवाद करायला चालू केला, ती बुद्धी या जगतातल्या दोन शब्दाकडे पाहणार नाही. म्हणून शुकदेवजीच्या कडून वृक्ष ओ देऊ लागले, वृक्ष ओ देऊ लागले. सर्वभूत हृदय म्हणे मानतोस्मी. जंगलात शुकदेवजी निघून गेले. आणि इकडे व्यासजी थांबले, भगवंताची पूजा केली, भगवंताला कुंकुम तिलक केला, भगवंताला निरोप घेतला. आणि या ठिकाणी शांत प्रवासामध्ये व्यासजी ध्यान लावून बसले. एक दिवस देवर्षी नारद येतात. आता ही कथा उद्या येत असते, आज इथंच थांबते. जंगलात शुकदेवजी गेले. याच्यानंतर कथेला आरंभ होतो. नैमिषे सुतमासीन सुतजी, शौनक आदी 88,000 ऋषी नैमिषारण्यामध्ये थांबलेले. शमनक आदी 88,000 ऋषींनी सूतजींना आसनस्थ बसवलं, पाद्यपूजा केली, कुंकुम तिलक केला, पुष्पमाळा गळ्यामध्ये टाकली. आणि शुकदेवजी जी कथा राजा परीक्षितीला सांगताय, सनत कुमारजी जी कथा नारदांना सांगताय, तीच कथा सूतजी शौनक आदी 88,000 ऋषीला सांगू लागलेली. कल्पना करा, 88,000 ऋषी म्हणतोय मी. कोण? ऋषी. ज्याच्या समोर कल्प गेलेले, ज्याच्या समोर युगाने युग गेलेले आहेत, हजारो वर्ष जे जगलेले आहेत, ज्यांच्या तपाचं तेज माथ्यावर झळकतंय, हाताच्या नखाच्या चुंबडी झालेल्या आहेत, केसाच्या जटा झालेल्या आहेत, शरीर वृक्ष आहे पण तपाचं तेज माथ्यावर आहे. जटाधारी, मटाधारी, लोटाधारी, दंडधारी, व्याघ्रांबर परिधान केलेले, पायामध्ये खडाव घातलेले, कमंडलू हातामध्ये, दंड हातामध्ये घेऊन आलेले हजारो महात्मे, तर 88,000 महात्मे त्या कथेच्या प्रांगणामध्ये बसलेले. वक्त्यानं कधीच असं डोकं लावायचं नाही की बसलेल्यांना काही येत नाही, मला जास्त येतं ना मेरे भाई. वक्ता तेव्हाच शोभतो जेव्हा श्रोत्याबद्दल आदर असेल. त्यामुळे सांगतात, प्रभू तुम्ही महेशाची आहोत. कारण श्रोत्याला महादेव स्वरूप समजून जर वक्ता बोलला तर बुद्धीची देवता गणपती बाळ आहे महादेवाचं. त्या वक्त्याला बुद्धीचा काळ कसा येऊ देईल? म्हणून काही काहीला स्वतःचा आविर्भाव येतो. कथेच्या मंचावर बसल्यानंतर सरस्वती गणपतीला वंदन करावं, महादेवाला हात जोडावे, महापुरुषांना हात जोडावे, बसलेल्या श्रोत्याला महादेव सुंदर वंदन करून कथा चालू करावी. गंगेच्या पाण्यासारखी स्वच्छ आणि निर्मळ कथा होते. स्वच्छ अहंकार, नामदेवराय म्हणले, अहंकाराचा वारा न लागो. अहंकार किसी भी बात कर लेना, कोणत्याही गोष्टीचा अहंकार घेऊ नये. श्रीमंती असेल तर तिचा उपयोग सदुपयोग करा, उपयोग करू नका. उपयोग तर प्रत्येक जण करतोय पण सदुपयोग करा. उपयोग प्रत्येक जण करतोय पण सदुपयोग झाला पाहिजे. संपत्तीचा सदुपयोग व्हावा, शक्तीचा सदुपयोग व्हावा, आपल्या ज्ञानाचा सदुपयोग व्हावा. आपल्या जीवनात जेही प्राप्त झालेलं आहे, एक लक्षात ठेवा, तुम्हाला जे पाहिजे ते भगवंतानं दिलेलं आहे. मोकळं दुःखी होऊ नका. दुसऱ्याचं पाहून दुःखी होण्याचं कारणच नाही. कारण तुम्हाला जे गरजेचं आहे ते देवानं तुम्हाला देऊन टाकलंय.
उगीच तुम्हाला त्याचं मिळावं अशी अपेक्षा ठेवण्यात काही मजा नाही. म्हणून सुखी होण्याचा मंत्र आहे, प्रभु तूने दिया है उसी में मैं खुश रहूंगा, बडे आनंद से रहूंगा. म्हणून ठेवले आनंदे तैसे जिरा, चित्ती असो द्यावे समाधान. जीवन जगताना सगळ्या गोष्टी दूर गेल्या तरी चालतील, पण चित्त जवळ असावं, कारण चित्तानं जीवनामध्ये सगळ्या गोष्टी घडणार आहेत. चित्ती असो द्यावे समाधान. आणि समाधान नसेल तर तुम्हाला कुबेरानं धन दिलं तरी कमी पडणार आहे. जगातल्या कितीही विद्वानांना ज्ञान दिलं तरी तुम्हाला कमी पडणार आहे. सागरातलं पाणी सोडलं तरी तुम्हाला कमीच वाटणार आहे. म्हणून भगवंतानं जी योजना केलेली आहे ती तुमच्यासाठी केलेली आहे. वर्णन केलं. शौनकजी उठले, शोधजींना कुंकुम तिलक केला, पुष्पमाळा गळ्यात घातली, पायावर वंदन केलं, हात जोडले, सांगितलं गुरुदेव अज्ञान ध्वंत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सुधाख्यायी कथा सार मम कर्ण रसायन. गुरुदेव तुमचं ज्ञान कोटी सूर्यासारखं आहे, एका सूर्यासारखं कोटी सूर्य समप्रभ. आमचं अज्ञान काजव्याप्रमाणे आहे. रात्रीच्या वेळेला अंधारी रात्र, त्याच्यामध्ये एक रात किडा ओरडतो आणि छोटासा बल लागल्याने प्रकाश देत. सांगतात आमचं अज्ञान एवढं छोटं आहे, तुम्ही एवढे मोठे आहेत. बस तुमचं ज्ञान हजारो करोडो सूर्य एवढं मोठं आहे. बस काय करा. अज्ञान ध्वंत विध्वंस कोटि सूर्य समप्रभ सुताख्यायी कथा सार मम कर्ण रसाय. तुम्ही असं ज्ञान सांगा, अशी कथा सांगा, ती आमच्या कानाला गोड लागावी. काय आता कोण्या गावात कीर्तनाला कथेला गेलं की कार्यकर्ते पहिले येतात, महाराज माणसं हसली पाहिजे. काय झालं पाहिजे? माणसं हसली पाहिजे. आता याला उत्तर काय द्यावं कीर्तनकारांनी? काय दिलं पाहिजे? माणसं हसले पाहिजे, पण कीर्तनापुरते नाही. सूत्र लक्षात ठेवा. माणसं हसलेच पाहिजे, पण कीर्तनापुरते नाही, कथेपुरते नाही. जन्मभर त्यांच्या गालावरची कळी गेली नाही पाहिजे, हसतच राहिले पाहिजे. लावणी हात गुरुवाडीला मथा, सांगितली चिंता. कीर्तनात हसतील, पण पुन्हा किती रडतील मला माहित नाही. कथा कीर्तन ऐकल्यानंतर आतून हास्य निर्माण झालं पाहिजे, आतून समाधान निर्माण झालं पाहिजे. झाडाच्या मुळाला पाणी भेटावं, झाड टवटवीत होतं. पानाला किती पाणी टाका, सूर्याचे किरण पडल्या पडल्या सुकायला लागतं. तसं जीवनामध्ये सुकणारी अवस्था नकोय, प्रगट अगदी सुंदर राहणारी अवस्था महत्वाचा मुद्दा आहे. अज्ञान ध्वंत विध्वंस कोटि सूर्य समप्रसूताख्यायी कथा सारम मम कर्ण रसायन. आमच्या कानाला गोड वाटावी, पण एक लक्षात ठेवा, पुढचं विचारित नाहीत आम्हाला. भक्ती निर्माण व्हावी, वैराग्य निर्माण व्हावं, ज्ञान निर्माण व्हावं, हे विचारत नाही. फक्त हसले पाहिजे. पण इथं काय विचारलं? कानाला गोड असावी, पण ते ऐकल्यानंतर आमचं वैराग्य जिवंत व्हावं, ज्ञान वृद्धिगत व्हावं, आमच्या जीवनात भक्ती यावी. एवढंच नाही, या जगतामध्ये महात्म्यांनी मायेवर विजय कसा मिळवला ते आम्हाला मिळवता यावा. कीर्तन कथा केवळ विनोद नाही, तर कीर्तन कथा आपल्या जीवनातला आनंदाचा संगम आहे. अध्यात्माचा गाभा ज्याच्या मुखातून जर ऐकला तर ते आपल्याला फलदायी ठरतो. म्हणून ऐकताना थोडस सावध झालं पाहिजे. विनोदासाठी मला वाटतं ते कार्टून बघत बसावं. काय कार्टून माहित आहे ना तुम्हाला? कार्टून एक लेकरू रडत नाही ज्याच्या घरी टीव्हीला कार्टून चालू आहे ते. आणि मोठं झाल्यानंतर तुम्हाला एक मिनिट हसू देत नाही कार्टून बघितलेलं. सूत्रच आहे. कारण लहानपणी ते काय बघत? कार्टून. मग ते कार्टून बघणार मोठेपणी त्याला काय कळणार? आईनं कधी पाजलं, आईनं कधी सांभाळलं, आईला कधी झोका दिला. त्याला माहित होतं कार्टून बघत बघत मी मोठा झालो. एक लक्षात.
ममता की आंचल में जो बालक बड़ा होता है वो अपनी ममता वाली माँ को कभी ठुकराता नहीं। ध्यान देना, ममता के आंचल में बनना है। केवळ आई म्हणून त्याचा स्वीकार नकोय, तर ममतेचं त्याच्यावर पांघरून पाहिजे. बघता बघता वर्णन सांगतायत, भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते मान. केवळ कथा कीर्तनामध्ये बसणं नाही, तर त्याच्यातल्या रंगामध्ये रंगून जाणं महत्वाचं आहे. केवळ आई होणं महत्वाचं नाही, त्या बालकाच्या ममतेमध्ये ममत्व तयार झालं पाहिजे. ही आईची भूमिका. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आज तर दोघं सर्व्हिसला आहे. मी कोणाची उपेक्षा करीना, पण त्यांची अवस्था काय मी काय सांगत बसू का? दोघं सर्व्हिसला आहे. लेकरू सांभाळायला दाई आहे, त्या दाईलाच ती आई म्हणतं, आईला म्हणतं ही बाई कोण आहे? गोपाल. महत्वाचा मुद्दा. अरे हम कर रहे हैं क्या, किसके लिए कर रहे हैं, ये हम समझ में नहीं आ रहा. महत्वाचा मुद्दा आहे. अज्ञान ध्वंद विध्वंस कोटि सूर्य समप्रभा सुताख्यायी कथा सार मम कर्ण रसायन भक्ती ज्ञान विरागाप्तो विवेको वर्धते महान. माया मोह निरासस्य वैष्णवै क्रियते कथम. एवढंच नाही, कलियुग ही पापाची खाण आहे. कलियुगामध्ये बघाल तिकडं पाप होईल, कराल त्याच्यातून पाप निर्माण होईल. तुमच्या शब्दातनं सुद्धा पाप निर्माण होईल. कारण का, कसं आहे, पाप पाहाल तिकडं वाईट दिसेल तर पापच आहे, ऐकाल तिथं तुम्हाला पापच लागेल, काही करायला जाल तर तिथं कदाचित चुकीचं घडणार आहे. म्हणून कलियुग पापाची खाण आहे. कलियुगात प्रत्येक जण रडणार आहे. कोण कशासाठी रडल काही सांगता येणार नाही, पण प्रत्येक जण रडणार आहे. वर्णन आहे पहा. क्लेशाक्रांतस्य तस्यैव शोधने किं परायणम् इह घोरे कलो प्रायो जीवश्चाश्रतं गतः. इह घोरे, घोर कलियुग आहे. आणि या घोर कलियुगामध्ये प्रत्येक जण क्रंदन करतोय. रडणं वेगळं आणि क्रंदन वेगळं. आईनं तिळाचे लाडू केलेले बाळाला दिले नाही म्हणून त्यानं पाय खोडून रडणं वेगळं आणि क्रंदन करणं वेगळं. क्रंदन अंतःकरण पिळवून पीडा निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे डोळ्यात येणारे अश्रू. क्रंदन क्लेशयुक्त जीवनाचा प्रवास क्रंदनाकडे प्रविष्ट झाला. ती अवस्था विधी विचित्र आहे. क्लेशाक्रांतस्य तस्यैव शोधने किं परा. गुरुदेव, श्रेयसं यद् भवे श्रेय पावनानां च पावनम कृष्ण प्राप्ति क्रम शाश्वत साधनम तद्वदात्मा. आपके चरणों में हम विनती करते हैं, भगवान श्री कृष्ण के चरण हमें कैसे मिल जाए, उसी साधन का हमें बोलबाला करा दीजिए, मत कथन करा दीजिए. आणि त्यावेळेला सांगितलं, श्रेष्ठ असावं ते श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ असावं. सूत्र पहा. ज्ञानी माणसं भरपूर आहेत, पण ज्ञानाचेही ज्ञानी असावे. सूत्र पहा. माणसं म्हणतात ज्ञानी माणसं आहे तो, पण त्या ज्ञान्यांनाही उपदेश करण्याचं ज्याच्यात सामर्थ्य आहे त्याला ज्ञानाचा ज्ञानी म्हणतात. म्हणून ज्ञानोबरायचं वर्णन आहे, ज्ञानियांचा गुरु राजा महाराज. ज्ञानोबराय केवळ ज्ञानी नाही तर ज्ञानियांचे राजे आहेत. सूत्र पहा. श्रेयसम यत् भवेत् श्रेय, श्रेष्ठ आहेत पण श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ असावे. तुकोबराबद्दल रामेश्वर भट्ट सांगतात, ज्ञानोबराय सांगतात की तुकाराम महाराज म्हणजे श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ आहे. एवढंच नाही, नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं, नरोत्तम असणाऱ्या परमात्म्या बरोबर तुकोबराची तुलना केली. तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी तुलना केली. म्हणून श्रेष्ठामध्ये श्रेष्ठ असावं, पावनामध्ये पावन असावं. श्रेयसं यद् भवेत् श्रेय पावनानं च पावनम. आणि त्या साधनानं आम्हाला दुसरं काही प्राप्त नकोय, भगवान श्रीकृष्णाचे चरण प्राप्त झाले. कृष्ण प्राप्ती कर्म शाश्वत. शाश्वत माने खात्रीने, बिन धोक्याच आम्हाला ते प्राप्त झालं. कृष्ण प्राप्ती कर्म शाश्वत साधनम तद्वदाधुना. साधन आम्हाला सांगा. कधी कधी साधन योग्य असेल आणि साध्य जर चुकलं तर साधनाचा उपयोग होत नाही. साधन योग्य आहे आणि साध्य जर निश्चित नसेल तर उपयोग नाही. एक माणूस नांदेडला गेला, एसटीत बसला, पैसे कंडक्टरला तिकीटला पैसे दिले, कुठं जायचंय,
माहित नाही, उतरा खाली. दुसऱ्या एसटीत बसला, निघाली गाडी. कुठं जायचंय माहित नाही. पैसे द्या. अरे बाबा जायचंय कुठं सांग ना, मग तिकीट देतो. गाडी साधन योग्य आहे पण जायचं कुठं निश्चित नाही. काय उपयोग आहे? कधी कधी साध्य योग्य असतं पण साधन चुकीचं असतं. निघाले काशीला आणि चालले अमृतसरच्या रेल्वेनं. कुठं पोहोचवता? इथं शिवानंद स्वामी संस्थाला येण्याचं कारणच काशी आहे. काशी विश्वनाथाच्या दर्शनाच्या माध्यमातून देगावकर वासियांच्या बरोबर माझा संबंध आला आणि त्यांच्या संबंधातून शिवानंद स्वामीकडे यायचं योग आलं. तुम्ही जे सगळे जण दिसताय ना माझ्या किंवा मी तुमच्यामध्ये आहे, त्याचं कारण काशी विश्वनाथ आहे. आणि मला पुन्हा गायला विश्वनाथ भेटले. दुसरे गंगेच्या काठावर गंगाराम आले. आणि ज्या देशामध्ये संभाजी राजाचा मोठा गौरव गायला जातो ते तबलेला मिळाले संभाजीराव ना पंजाब. आणि कोणी कसं नीट करायचं ते असतं पहा विश्वकर्म्याच्या हातात. कुठं कशी रचना बनवायची, कुठं काय काय तयारी करायची, कलाकृती. पण पांचाळ बुवा माझ्या शिवेला नाही का. विश्वनाथ, गंगाराम, पांचा आणि विशेष म्हणजे देगावकर मंडळी. त्याच्यामध्ये संभाजीरावांचे मामा ब्रह्मणवाड्याचे म्हणजे मामा 7 दिवस वारीला आमच्या घरी होते. मला म्हणले खरोखर आनंदाचं वातावरण आहे. लक्ष्मण शक्तीचा उत्सव मामा कसा वाटला तुम्हाला? अगदी महत्वाचं. मामा बी आलेले. सगळ्यांना म्हणा, आता इथं कोणी जर ओळखी जर राहिलं ते म्हणजे आम्ही कायचे बांधव पाडले का? माझ्याकडनं जर काय राहिलं तर या चौघांना विचारा. मला काय महत्वाचा मुद्दा आहे, कशी कलाकुसर असावी, कसं असावं. मी का सांगत होतो तर काशी विश्वनाथाच्या दरबारातनं हा योग आहे. प्रेमाचे नाते, प्रेमाचे संबंध नात्याच्या कितीतरी पटीनं श्रेष्ठ असतात. याच्यात माझं दुमत नाही, तुमचं काय मला माहित नाही. गोपाल जय जय श्री कबीरदासाच्या घरी महाराष्ट्रातले साधू गेले होते. तरी त्यांनी पताका बघून स्वागत केलं होतं. पण भक्त मंडळी शिवानंद स्वामीच्या संस्थांमध्ये आलेले, कोणत्याही आळंदीला जरी आले, पंढरपूरला जरी आले, गावात प्रेमाचं नातं. कारण वारकऱ्याचं नातं सगळ्यात मोठं, भक्ताचं नातं सगळ्यात महत्वाचा. मुद्दा बघता बघता सांगितलं गुरुदेव. श्रेय सम्यक भवे श्रेय पावनानं च पावनम कृष्ण प्राप्ती क्रम शाश्वत साधनम तद्वदारुणा. एवढंच नाही, चिंतामणी मिळाला तर चिंतन केलेली वस्तू मिळेल, कल्पतरू मिळाला तर कल्पना केलेली वस्तू मिळेल, पण अधिकारी महात्मा जर भेटला तर जीवनात कल्याणाचं काय ते मिळेल. म्हणून काय मिळालं यापेक्षा आपल्या हिताचं किती हे अत्यंत महत्वाचं आहे. वडिलांनी मोटरसायकल घेऊन दिली, कॉलेजला जाऊन यायचं एवढं त्या गाडीचं हित आहे. पण कुठंतरी जाऊन रात्रीच्या वेळेला नको त्या टँकर खाली जाऊन बापाला गाडीच्या 4 पट पैसे घालायला लावणं ते हित आहे का? ऍक्सिडेंट काय सोपे आहेत का? पुण्याला जर संचितला आलात तर 2-4 लाख रुपये घेऊन यायचं ऍक्सिडेंट, कारण गरजेचं आहे. आपल्या हिताचं काय बघा. आज 50% लोकांना आजार केवळ न चालल्यामुळे व्हायला, चालणं बंद पडलं. किती आजार? 50%. जास्त असतील पण कमी नाही. पूर्वीची माणसं जोरात काम करायची, जोरात खायची. आता खायचं अवघड, राहायचं अवघड. आणि आजाराने तर इतकं केलंय, काही काही गोळ्याच खाऊन जेवण, जेवण कमी झाले, गोळ्या जास्त झाल्या. झोपीची गोळी, डायबेटिकची, बीपीची, तापीची, आता किती गोळ्या खाता होतो. सगळ्या जर गोळ्या मेडिकल मधल्या एक टाकल्या तर तुमचं जेवण होईल. एवढ्या गोळ्या बरीच माणसं खायला लागली. त्याचं एकच कारण, शरीराचा व्यायाम थांबला. श्रेष्ठ असणार कल्पतरू भेटला तर कल्पना केलेली वस्तू मिळेल, चिंतामणी भेटला तर चिंतन केलेली वस्तू देईल, पण अधिकारी महात्मा भेटला तर आपल्या कल्याणाचं जे आहे तेच देईल. शिवानंद स्वामी सारखा, ज्ञानोबराय सारखा, तुकोबराय सारखा महात्मा तुमच्या कल्याणाचं काय आहे तेच देतील. तुकोबरायने आपल्यासाठी काय दिलं? तुकोबरायची त्या काळची जागिरी होती, त्याच्यात 1 एकर तरी कोणाला दिलंय का? दिलंय का? का नाव घेता तुकाराम महाराजांचं? जमीन दिली तो नाव घेणार नाही, पैसे दिले तोही नाही,
पण तुकोबरांनी काय दिला? जगाचा माथा ठीक होणारा गाथा दिला. म्हणून तुकाराम महाराज की जय. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी दिली. अशा महापुरुषांच्या आपल्यावर असणाऱ्या कृपेचा प्रभाव मज वाहतील कडी तुमची आणि जोडी आणि सर्व सुख कसं मिळेल त्याच्यासाठी प्रमाण संसार भय नाशन. सर्व शास्त्राचं सार संसाराच्या दुःखातून बाहेर काढणार काल व्याल मुख दास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलो खीरेन भाषितम. सुतजीला मुखातून वाक्य बोलायला भाग पडलं. शौनकजी या कलिकालामधून दुःखातून सोडवण्यासाठी शाश्वत सुखावर जाण्यासाठी एकच साधन आहे. तेने सदा चित्ता समाधान सदा नामघोष करू हरिकथा. आणि ती हरिकथा भागवतम वाचन गुरु काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हेतवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलो खीरेन भाषितम. याच ठिकाणी आपण थांबू. किरेन माने शुकेन. शुकदेवजी सारख्या महापुरुषांची ज्या दिव्य कथेला चोच लागलेली आहे त्या कथेचा आनंद घेण्यासाठी आपण सर्व एकत्रित आलेलो आहोत. पहिल्या दिवसाचा कथेचा आज विश्राम होतोय. आजचे अन्नदाते आरतीसाठी सामोरे यायचे. तेव्हा चालू झालेला शिवानंद स्वामी महाराजांच्या दरबारातला हा उत्सव आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे. आणि या पहिल्या दिवसामध्ये आपण सर्वजणांनी सुंदर उपस्थिती लावली त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद. संस्थान, ट्रस्टी कमिटी, सप्ताह कमिटी, संयोजक, आयोजक, भक्त मंडळी, पंचक्रोशी किंबहुना शिवानंद स्वामीवर प्रेम असणारी भक्त मंडळी जिथून आले त्या सर्वांच्या वतीनं मनोहर महाराजांच्या व्यासपीठावर स्वागत आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद. दुसरी गोष्ट, वक्ता किती मोठा असला तरी साजिंद्याची गरज असते. थोडं बसले साजिंद्यांची गरज असते. तेव्हा मी बोलून गेलो तुमच्या भक्तीपरायण विश्वनाथ बाबा, हरिभक्तीपरायण गंगारामजी बुवा, जे संभाजीराव, पेटी मास्तर, शिवानंद स्वामी पाटील, पोलीस पाटील, बाबनाजी पाटलाचा संबंध. खरं कारण इथे येण्याचं देगाव आहे. बापू त्यांच्या सान्निध्यामध्ये एका कीर्तनाला आलो होतो. कीर्तनानंतर 3-4 वर्षे कथेचा योग आणि नाव घेताच ज्यांच्यामुळे सर्वांबरोबर संबंध जोडले आमचे साहेबराव पाटील देगावकर आलेतही आणि कथाही संपत पोहोचते. काय करता, उसाला गाड्या आल्यात. मला मी म्हणलं मीच येतो उसाकडे आता. तेव्हा त्यांच्यामुळं हे 10-15 जण काशीला होते. त्यांच्या बरोबर इतकं प्रेम जुळलं. मामा तुम्ही दरवर्षी बघताय देगाव असं वाटतंय माझंच गाव आहे. आता सिद्धनाथ माझंच वाटायला लागले. आता पोलीस पाटील, सरपंच कुठे मला माहित नाही. 2 जण एक सिद्धनाथला मला प्लॉट देऊन टाका. द्याल का? हा द्याल. आळंदीचं मागू नका काही, इथलंच द्या फक्त. तेव्हा सर्वांचं मनापासून स्वागत.